गायत्री नागेश बर्गे, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक माझे गाव. भारताची तरुणाई, संविधानाची जाणीव, देशाचे भविष्य. नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हाला महान लोकशाही. 1950 मध्ये ही एक राज्यघटना लागू झाली. ही एक लिखित राज्यघटना आहे. आपले संविधान हे भारतीय संविधान आहे. भारतीय संविधान हे भारताचे सर्वोच्च कायदा मानले जाते. संविधान हे एक लिखित राज्यघटना आहे. भारताचा जणू अलंकारच आहे. जर संविधान नसते तर शासन, जनता मनाला येईल त्याचप्रमाणे वागले असते. शासनाची सत्ता जनतेवर जुलूम अन्याय करत राहिली असती. प्रत्येक देशाच्या विविध संविधान आपल्याला पाहायला मिळतात. देशाच्या राज्यकारभारासाठी नियमांच्या गोळ्याभरजेला संविधान असे म्हटले जाते. हे संविधान आपल्या देशाच्या भविष्यासाठी लिहिलं गेलेलं आहे. ज्या संविधानावर आपल्या देशाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यवस्था आधारित आहे. कर्तव्य हक्काचे भान मिळवून देते ते संविधान. माझ्या देशाची शान, माझ्या देशाचा अभिमान, ते म्हणजे आपले राष्ट्रीय संविधान, ते म्हणजे आपले भारतीय संविधान. जर भारताला संविधानच नसते तर शासनाची सत्ता होऊन भारताच्या जनतेवर जुलूम जबरदस्ती करण्यात आली असती. मग जनतेचा विकास झालाच नसता. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया इंग्लंडच्या राणी राज्यकारभाराची उद्दिष्टे व देशाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी ही एक नियमावली लावली गेली. भारत हा देश आपल्या तरुणांचा देश मानला जातो. तर प्रत्येक तरुणांनी संविधान हे डोळ्यासमोर आणून देशाचे भविष्य घडवले पाहिजे. हे संविधान कोणत्याही देशाचे संविधान ठरवण्यासाठी किंवा निर्मिती करण्यासाठी तेथील ऐतिहासिक कारणे आवश्यक असतात किंवा घटना आवश्यक असतात. प्राचीन काळात आपला भारत सुजलाम सुफलाम होता. त्याचप्रमाणे संपन्न देश होता. त्याचप्रमाणे व्यापाराच्या निमित्ताने भारतात डच, पोर्तुगीज आणि इंग्रज आले. त्या इंग्लंडच्या राणी एलिझाबेथच्या परवानगीने भारतात ब्रिटिश ईस्ट कंपनी व्यापारासाठी निर्मितीचा प्रवेश झाला. राज्यकारभाराची उद्दिष्टे जाणून घेण्यासाठी एक नियमावली लावली गेली. या नियमावलीचा वापर करून आपण देशाचे भविष्य घडवले पाहिजे. देश हा आपला पुढे नेला पाहिजे. भारतात तरुणांची लोकसंख्या खूप जास्त आहे. तरुणांनी हा भारत देश घडवला पाहिजे. तरच हा भारत देश पुढे जाईल व देशाचे भविष्य उजाडेल. प्रत्येक नागरिकाने व प्रत्येक भारतातल्या माणसाने संविधान डोळ्यासमोर आणले पाहिजे व संविधानामुळे आपले भविष्य घडू शकते. संविधानात असं लिहिलेलं आहे की सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य व दर्जाची व संधीची समानता संविधानच आपल्याला देते. या संविधानामुळे समता, एकात्मतेचे प्रतीक आहे. ह्या भारतात आपल्याला समता, बंधुता, न्याय
हे संविधानामुळे दिसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलेले आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप कष्ट घेतले आहेत हे संविधान लिहिण्यासाठी. भारताची तरुणांची संख्या जास्त आहे म्हणून भारत देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. तर तरुणांनी याची जाण ठेवून संविधानाची जाण ठेवून आपले भारत देश घडवला पाहिजे. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते. ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो, या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता. प्रबोधन मधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.